नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठमाळ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका अशा उंच ठिकाणी. हे आमचं गाव आहे दिवशी आणि पाटण तालुका मित्रांनो, आणि उंच ठिकाणी असं आलेलो आहे. जर आपण रनिंगसाठी जर कुठल्याही रनिंगसाठी आपण 5 किलो 10 किलो जे वजन आपल्याला कमी करायचं आहे मित्रांनो, 10 किलो ते 12 किलो वजन 3 ते 3.5 महिन्यात जर आपल्याला कमी करायचं असेल तर मित्रांनो, प्रत्येक दिवस लवकर उठलं पाहिजे. लवकर उठून 4:30 पावणे 5ला तुमची तयारी झाली पाहिजे. तुम्ही तयार होऊन आणि या पॉईंटला तुम्ही जवळ कुठल्याही तुमच्या ठिकाणी गाव तुम्ही कुठेही राहत असाल तिथं तुम्ही मोकळा रोड असेल, एक उंच असं ठिकाण असेल, त्या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो. आणि जावा आणि ह्या जो परिसर आहे त्याचा आनंद घ्या मित्रांनो. चला बघा कसा परिसर आहे. एकदम मन मोकळं वाटतं मित्रांनो. हे जे वातावरण आहे, जे सकाळचं वातावरण आहे, ते रनिंगसाठी एकदम बेस्ट आहे मित्रांनो. रनिंग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुमच्या सकाळच्या वातावरणात तुम्ही रनिंग केलं पाहिजे. तुम्ही दिवसाचंही तुम्ही संध्याकाळच्या वातावरणात पण रनिंग केलं तर चालतं आहे. पण जे सकाळचं वातावरण आहे मित्रांनो, क्लायमेट, हे वातावरण कधी येत नाही मित्रांनो. बघा, ह्यामध्ये टेम्परेचर कमी असते, थंडावा गारवा असतो आहे, त्यामुळं आपली बॉडी लवकर गरम होत नाही. आपण जास्त वेळ रनिंग करू शकतो आणि आपल्याला तेवढी एनर्जी मिळते. जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ही सकाळच्या वातावरणात असते मित्रांनो. जे म्हणतो आहे ना ओझोन वायू, हेच मित्रांनो सकाळच्या वातावरणात असतो आहे. सूर्य उगवायच्या अगोदर तुम्ही उठलं पाहिजे. जसं पशु पक्षी जशी पहाट झाली की त्यासनी उठवायला लागत नाही मित्रांनो, तर ती सकाळी दररोज लवकर उठतात आणि त्यांच्या जर्नीला स्टार्ट करतात. आणि मित्रांनो, तसंच आपण पण परमेश्वराकडून आपल्याला पण अशी ताकद मिळालेली आहे मित्रांनो. पण ह्या कलियुगात ही सत्यता पाळत नाही मित्रांनो. तर लवकर उठलं पाहिजे मित्रांनो, चाललं पाहिजे. तुम्हाला पळा येत नसलं तर तुम्ही चाला मित्रांनो. 1-2 किलोमीटर चाला, थोडं जॉगिंग करा मित्रांनो. जॉगिंग केल्यानंतर तुम्ही एक अर्धा किलोमीटर जॉगिंग केल्यानंतर परत तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्ही 1 किलोमीटर रनिंग करा, 2 किलोमीटर रनिंग करा, आणि फायनली तुम्हाला वजन जर कमी करायचं असलं, बॉडी वेट कमी करायचं असलं, बघा आता सध्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे मित्रांनो, वजन वाढते. वयाच्या 30-40-45 वयापर्यंत माणसाला वजन वाढले की त्याचं सांधे घायला येते, पायानं चाला येत नाही मित्रांनो. परत काय म्हणतात, आता 40 झालं, आता मी पळायचं कुठलं. माझं वय मित्रांनो 43 आहे रनिंग एज. तरी पण मित्रांनो ह्या पॉईंटला मी दररोज येतो मित्रांनो. असं नाही आज येत नाही, उद्या येत नाही, एक दिवस सुट्टी घेतो मित्रांनो, पण दररोज ह्या पॉईंटला येतो. ह्या पॉईंटला येऊन भेट दिल्याशिवाय मित्रांनो मला जाता येत नाही. पॉईंटच असता येत. आणि आपल्या जवळचं जे वातावरण आहे बघा, तुम्ही जवळच्या वातावरणात तुम्ही सर्च करा. जवळ तुम्ही जावा, एकदम मोकळ्या वातावरणात जावा आणि तिथं तुमचा प्रवास सुरू करा मित्रांनो. बघा, आणि मित्रांनो ही जो विषय आहे ना, हे लय गंभीर आहे मित्रांनो. कळतंय प्रत्येकाला मित्रांनो की आपल्याला उठलं पाहिजे, पळालं पाहिजे, आपलं वजन कमी केलं पाहिजे. आपलं वजन कमी केल्यानंतर पायाला त्रास होणार नाही किंवा गुडघे दुखणार नाहीत. म्हातारपणाला जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असलं ना, मसल बनवा मित्रांनो. हेच तुम्हाला भविष्यात तारणार आहेत मित्रांनो. बघा, आपलं वय वर्ष 100 वर्ष परमेश्वराने दिलेलं आहे. 100 वर्ष टिकवायचं असलं तर वातावरणात, मोकळ्या वातावरणात या सकाळचा वेळ घाला. दररोज तुमचा 1 तास शरीरासाठी द्या मित्रांनो. शरीरासाठी तुम्ही 1 तास दिला तर तुमचं आयुष्य सगळं सुखकर आहे मित्रांनो. तुम्हाला जेव्हा सगळं तुमचं आयुष्य, तुम्ही रिटायरमेंटला आला, तुम्ही सर्व्हिस करत असला, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही व्यवसाय करत असेल, ज्या वेळेला म्हातारपण येतं ना मित्रांनो, पैसा सगळीकडे असतोय. तुम्ही पैशानं सर्व काही घेऊ शकता मित्रांनो. गाडी, बंगला, कुठं प्रॉपर्टी, इस्टेट सगळं करू शकता मित्रांनो. पण ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही प्रॉपर्टी सकाळचा 1 तास वेळ घालवूनच मिळते मित्रांनो. धन्यवाद.
स्वागत करत आहे. असंच परत या माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर. नमस्कार. विषय आवडला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. येतो.